विनंती करतो की ओपन टुर्नामेंट जेवढ्या पुण्यात जास्त होतील तेवढं पुणे टेनिस क्रिकेटचं नाव खूप मोठं होईल. आणि ही मॅन ऑफ द मॅच मी ज्याप्रमाणे मयूर मासाळने गोलंदाजी केली, खरोखरच मॅन ऑफ द मॅचसाठी तो पण हकदार आहे. आणि मला या ठिकाणी ओपनिंगची संधी देतात त्याबद्दल मी टीमचाही खूप मनापासून आभार मानतो. थँक्यू. अभिनंदन पप्पू तोडकर. आणि भारतीय रग्बी पटू आहे पप्पू तोडकर. क्रिकेट या खेळाव्यतिरिक्त बाकीचे खेळ खेळले पाहिजेत याचा दृढ विश्वास तुमच्यासारख्या खेळाडूंकडे बघून आम्हाला देखील वाटतो. अभिनंदन. पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. पप्पू तोडकर चा खेळ खूप चांगला रंगला. परंतु आता सेकंड सेमीफायनल कडे आपण वाटचाल करतोय. दुसरी सेमीफायनल तुमच्या भेटीला आहे आणि सामन्याला आता लगेचच आम्ही सुरुवात करतो. धन्यवाद. थँक्यू सर. या ठिकाणी आपण पाहिलं तर काही मान्यवरांचे शुभागमन होते. शिंदेनगरीचे माझे आदर्श उपसरपंच, खेड तालुका प्रीमियर लीग, हुतात्मा राजकुरू प्रीमियर लीग या स्पर्धांचं नियोजन करणारे आयोजक आदरणीय राहुल शेठ पानमन साहेबांचे शुभागमन होते. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. आदरणीय रोहन शेठ राजाराम खांदवे साहेबांचं आगमन होते. सन्माननीय गणेश शेठ नामदेव खांदवे साहेबांचं आगमन होते. याही मान्यवरांचं स्वागत. आणि मॅचला होती सुरुवात. सामना देखील आपण पाहिलं तर सुरू होते. सेकंड सेमीफायनलला इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते. फरदीन काझी तयार आहे. पहिला बॉल परफेक्ट यॉर्कर. फरदीनचे पाय चाललेले नाहीये, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आणि आता कुठेतरी वॉर्म अप करतोय फरदीन काझी. पहिला डॉट बॉल टाकलाय हिमांशू. अलिमगड एक्सप्रेस भिवंडी परिसरातील अलिमगडचा खेळाडू आणि मुंबईचा वंडर बॉय सध्या मैदानामध्ये खेळतोय फरदीन काझी. MMCC ओडिसा टीमची बॅटिंग आहे सध्या. दुसराही बॉल जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील. विकेट कीपरने पहिले केली, गोलंदाजाने थोडीशी लेट केली आणि पंचांचा इशारा डॉट. चांगली सुरुवात देखील आपण पाहिलं तर होताना पाहायला मिळते. काही अतिथी मान्यवर आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. सांगवी टेनिस बॉल के असोसिएशनचे आदरणीय राहुल कोंडरे मामा, गणेशजी टोनपिंग, महबूबाई शेख यही मान्यवरांचे शुभागमन अजयदादा दुधबात यांच्या सोबतील होते. त्यांचे स्वागत आहे. पहिले षटक करतायत गोलंदाज हिमांशू पाटील. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. तिसरा बॉल जागेवरून ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मध्ये काढलाय. फिल्डर धावतायत बॉलच्या मागे आणि तोपर्यंत 2 धावा घेऊन जाईल. फरदीन काझीचं खातं उघडलंय आणि त्यातल्या त्यात MMCC ओडिसाचं खातं उघडलंय. 2 धावांच्या मदतीने आपण पाहिलं तर टीमचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळते. फरदीन देखील आपण पाहिलं तर इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. अखिल भारतीय स्तरावरचे क्रिकेट सातत्यानं खेळत आहेत. ऑल इंडिया ओपन मध्ये आपण पाहिलं तर सातत्यानं क्रिकेट खेळत आहेत. आणि इथे खरं तर महत्वपूर्ण मॅच असेल सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहतोय. दुसरा सेमीफायनलचा दगदगता थरार. 2 धावा झाल्यात. 70च्या आसपास कमीत कमी धावा कराव्या लागणार आहेत तर मजा येईल या मॅच मध्ये. शेवटपर्यंत सामने रंगतील. चांगला ड्राईव्ह, यावेळेला फिल्डर आहे त्याच्या गॅप मधून बॉलला पाठवले परंतु तिथे बॉल टर्न घेतोय आणि त्याच दरम्यान बॉल सीमा पार येतोय चौकार. चांगला फटका देखील आपण पाहतोय फरदीनच्या बॅट मधून मैदान ते पाहायला मिळतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपण पाहिलं तर सातत्यपूर्ण बॅटिंग फरदीननं आपल्याला कित्येक वेळा करून दाखवलेला आहे. कित्येक इनिंग त्याच्या आपण सातत्यानं पाहिलेला आहे. आणि आज देखील आपण पाहिलं तर एक चांगली सुरुवात, एक चांगला स्टार्ट त्याच्याकडनं अपेक्षित असेल आणि तो इथे आपल्याला पॉवर प्लेच्या षटकात करून देताना पाहायला मिळतोय. चांगला क्लासिकल कव्हर ड्राईव्ह इथे दाखवण्यात आला होता फरदीन काझीच्या बॅट मधून. खूपच चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळालं. एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मध्ये चौकार त्याने मारलाय. परत एक वेळा ड्राईव्ह करत असताना यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर ड्राईव्ह दाखवला. डीप मध्ये फिल्डर आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फरदीन असेल तर अशा धावा होतात. नागेश वाडेकर तिथे होता आणि 3 धावा चोरलेल्या आहेत. दुपारी झालेली धावांची चोरी आहे 2:27 3 धावा चोरलेल्या आहेत फलंदाज फरदीन काझीने. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. अर्नाची गती, चित्याची चपळाई सातत्याने खेळाडूंकडनं पाहायला मिळते. आणि दिवसाढवळ्या चोरी देखील धावांची करताना पाहायला मिळत आहेत. फरदीनच्या सोबतीला आपण पाहिलं तर सुमित ठेकळे देखील आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत. टेनिस बॉल क्रिकेटचे बाहुबली इथे आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये हिमांशू पाटील समोर प्रचंड मोठं आव्हान असेल या चोरीला रोखण्याचं. 9 धावा झालेला आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरचा, पॉवर प्ले नंबर 1 चा. शेवटचा बॉल, बॅटची कडा घेतली, फिल्डर आहे तिथे, एक धाव घेतली जाईल. ओमी केनीने बॉलला थांबवलं. पहिलं षटक आता इथे संपलं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत MMCC ओडिसा 10 धावा विदाउट लॉस. चांगली सुरुवात आपण पाहते. बॅटिंग करणाऱ्या टीमने देखील धावा बनवल्यात आणि गोलंदाजी करणाऱ्या टीमचा देखील प्रयत्न राहिलाय प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याचा. त्यामुळे कोयंडे 11 आणि
MSCC ओडिसा या दोनही टीम आपण पाहिलं तर चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात. चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट दोन्ही टीम कडनं आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. 10 धावा धावपल कृत्य 10 रन विदाउट लॉस, एकही विकेट गमावलं नाही. एक शांत आणि संयमी सुरुवात फरदीन काचे आणि सुमित ढेकळे इथे आपल्या टीमला करून देताना पाहायला मिळत आहेत. हिमांशू पाटीलचं पहिलं षटक आपण पाहिलं, 10 धावा खर्च केला. पहिल्या विकेटच्या शोधात अजूनही टीम आहे. पहिली विकेट इथे येणं क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम कडनं सुरू अपेक्षित असेल, परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमनं पहिल्या विकेटसाठी किती धावांची पार्टनरशिप केली ते टार्गेट सेट करण्याच्या दृष्टीनं ही जोडी आपल्याला बॅटिंग करताना मैदानावरती पाहायला मिळते. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण सातत्यानं बघतोय मैदानावरती, ते देखील इथे मैदानावरती पाहायला मिळते. साहिल लोंगले आलाय सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी. साहिलने नक्कीच कर्जतचं नाव चर्चेमध्ये ठेवलंय. ISPL चा मागचा हंगाम देखील कमी वयामध्ये त्याने गाजवला, चांगली गोलंदाजी करत असताना. आणि आज सगळ्याच्या सत्रामध्ये एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्याने घेतला. 2 षटकामध्ये 10 धावा खर्च करून 2 विकेट घेतल्या होत्या तेव्हा त्याने. साहिल लोंगले समोर सुमित ढेकले, खातं उघडले सुमित ढेकलेचं. बाहुबली आहे त्यामुळे अपेक्षा आहेत धावा करण्याच्या. थोडासा बाहेर ठेवलेला बॉल साहिल लोंगलेचा. आणि साहिल लोंगलेची खासियत आहे, तो सातत्याने वाईड यॉर्करचा प्रयत्न करताना दिसला. मागच्याही मॅच मध्ये त्याने सटीक यॉर्कर्सवर जास्त भर दिला होता आणि याही ओव्हरची सुरुवात त्याने तशीच केली आहे वाईड यॉर्करने. अकरा धावा धावपल होत आहे. दुसरे षटक देखील आपण पाहिले तर सुरू आहे. साहिलच्या पहिल्या चेंडूवरती एक सिंगल येताना पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक फरदीन, गोलंदाज साहिल. ओ बॅटची कडा आणि यावेळेला विकेट किपरच्या हातातून बॉल तर निसटलाय आणि फरदीने पडलाय. तोपर्यंत एकदा मिळताना दिसेल, सावरावं लागेल स्वतःला. आणि एका बाजूला सुमित ढेकले सांगतो की धाव घ्यायचा प्रयत्न व्हायला पाहिजे, परंतु कधी कधी असं पडल्यानंतर स्वतःला सावरणं एवढे काही लवकर शक्य होत नाही. ते पा ऍक्शन रिप्ले मध्ये बॉल निसटला, फरदीन खाली पडला, घसरला, एवढं लवकर सोपं नसतं उठून ती धाव घेणं. आणि त्यानंतर सुमित ढेकले त्याला सांगत होता की लवकर प्रयत्न करायला पाहिजे होता, अजून एक धाव झाली असती. पण तसं नसतं, कधी कधी ज्या वेळेला तुमचा तोल जातो स्वतःला सावरणं एवढं सोपं नसतं. आणि फरदीन घसरलेला पाहायला मिळाला, परंतु शेवटी प्रत्येकाला ती धावांची हाव असते, ती भूक असते, ती दिसते तिथे. जेव्हा तुम्ही खेळपट्टीवर खेळता, सुमित सुमितच्या जागेवर बरोबर आहे आणि दुसऱ्या बाजूला फरदीन फरदीनच्या जागेवर. परत एक वेळा शरीरापासून दूर ठेवलाय आणि हाच मारा सातत्याने केलाय साहिल लोंगलेने सुमितच्या विरुद्ध. अलीकडे आपण पाहिले तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तंत्र अनेक गोलंदाजांनी अवगत केले. कुणाल सर बॅटरच्या बॅट पासून बॉलच्या रेंज थोडीशी दूर ठेवायची आणि टप्पा थोडासा बाहेर टाकतात. ऑफस्टंपला पकडून गोलंदाजी आपण पाहिलं तर ऑफस्टंपच्या बाहेर वाईड लाईनला पकडून मारा पाहायला मिळतो. फुलटॉस बॉल होता, डाऊन दी ग्राउंड, फटका समोर मारलाय व्ही शेप मध्ये. अक्षरशः धनुष्य बाणातून बाण निघावा तसा बॅट मधून बॉल निघालाय. सरळ 6 धावासाठी षटकार. सुमित ढेकळे आपण पाहतोय, टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली. इथे आपल्याला बाहुबली षटकार खेळताना तो देखील मैदानावरती पाहायला मिळतोय. चांगले फटके देखील त्याच्या बॅट मधून मैदानावरती पाहायला मिळतील. आज प्रेक्षकांनी गर्दी केली फरदीनला पाहण्यासाठी, सुमित ढेकळे यांना पाहण्यासाठी. या खेळाडूंचा खेळ सातत्यपूर्ण पाहतायत प्रेक्षक. हा बॉल चांगला आहे. आपण चर्चा करत होतो आउटसाइड द ऑफ स्टंप, आणि सध्या मी म्हणेन टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील व्हिडिओ अनालिसिस्ट आता येतील. ISPL सारखी स्पर्धा येते, प्रत्येक खेळाडूचे प्लस पॉईंट मायनस पॉईंट काय आहेत हे देखील तपासले जातील. कारण मोठमोठ्या स्पर्धा येतात आता, लाखांची बक्षिसं, त्याची करोडोची उडाड सुरू झालेली आहे. जसे विमान उडतायत विमानतळावरून, तशी आता पैशांची खैरात टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आले. त्यामुळे व्हिडिओ अनालिसिस्ट हा देखील एक पर्याय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये येऊ शकतो. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, परफेक्ट यॉर्कर, आणि यावेळेला रनआउटची संधी आहे. आणखीन एक डॉट. निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर येतोय. षटक क्रमांक देखील इथे आपण पाहिलं तर संपला. ते 2 षटकं देखील कंप्लीट होत आहेत. 18 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. साहिलच्या गोलंदाजीचे देखील आपण कौतुक करूयात. कुणाल सर सुरुवातीला सांगितलं तुम्ही की कर्जत या परिसरातून याही गोलंदाजच्या नावाच्या चर्चा आल्यात आणि त्याच प्रकारची कामगिरी आज त्यानं पुण्यनगरीमध्ये केलाय. पहिल्या षटकात 10 धावा खर्च केला हिमांशू पाटीलनं, परंतु साहिल लोंगलेनं देखील फक्त 8 धावांचं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं इथे मैदान ते टाकलेलं आहे. आणि समोर फरदीन सुमित ढेकळे ही जोडी मैदान ते असताना त्या षटकात फक्त 8च धावा येत आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची संख्या विदाउट लॉस 18 धावा.
सुरुवात नो डाऊट चांगली आहे, परंतु अजून वेग पाहिजे. हिमांशू पाटील आलाय परत एक वेळा गोलंदाजीसाठी. अलिमगड एक्सप्रेस फार एंडकडून नेहमीच या हिमांशू पाटीलने चांगली छाप सोडली आहे आणि उजव्या हाताच्या फलंदाजासाठी थोडासा अँगल करत राऊंड विकेट गोलंदाजी तो नक्की करू शकतो. कारण समोर फरदीन आहे. मिड ऑफ आतमध्ये घेतलाय फरदीनसाठी. लॉंग ऑन डीप मध्ये ठेवलाय. मिड विकेट आहे. डीप मध्ये स्क्वेअर लेग, डीप मध्ये फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅन आतमध्ये. परत एक वेळा स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न. गलीमधून थर्डमॅनला बॉल निघतोय. फिल्डर आहे. भरपूर वेगाने येतोय नागा वाडेकर. बॉल फेकला जाईल तोपर्यंत 2 धावा घेऊन जाईल फरदीन काझी. 2 धावांच्या मदतीने फरदीनच्या देखील वैयक्तिक धावसंख्येत वाढ होते. फरदीन बॅटिंग करतात 7 चेंडू 12. सुमित ढेकळे बॅटिंग करतात 6 चेंडू 8. हिमांशू पाटीलनं पुन्हा एकदा एक चांगली सुरुवात आपल्या वैयक्तिक दुसऱ्या आणि टीमच्या तिसऱ्या षटकाची केलेला आहे. 6 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. टार्गेट किती सेट होताना पाहायला मिळेल. पहिल्या सेमीफायनल मध्ये आपण 98 पाहिल्या आणि याही सेमीफायनल मध्ये आपण पाहणार आहोत. 20 धावा झाल्यात. उलटा रिव्हर्स स्वीप मारलाय. फिल्डर आहे तिथे. कव्हर पॉइंटला बॉलला थांबवलंय. 1 धाव मिळताना दिसेल फरदीन काझीला, कारण तिथे डीप मध्ये फिल्डर नव्हता. फक्त त्याच फिल्डरला बीट करायचं होतं, परंतु तेवढी चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. धावा झाल्यात 21-21. तिसरं षटक सध्या सुरू आहे. 14 बॉलचा खेळ संपलाय. शांत क्रिकेट मैदानामध्ये MMCC ओडिसा कडून. फरदीन खेळतोय 13 वर 8 वर खेळतोय. सुमित ढेकले एक षटकार मारलाय. सुमित ढेकलेने समोर डाऊन दी ग्राउंड आणि सुमितला दोन्ही फिल्डर बाहेर आहेत. एक लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ. ऑन साइडला बॅट फिरली. बॅटची आतमधली कडा घेतली. फाईन लेगने बॉल अडवला तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसते सुमित ढेकलेला. टीमची धावसंख्या 22. फरदीन येतात स्ट्राईक वरती 8 चेंडू 13. करण रणरेड आपण पाहतोय इथे मैदान ती बघायला मिळतोय. तिसरं षटक सुरू आहे. जे मोठे फटके अपेक्षित आहेत ना ते इथे मैदान ती पाहायला मिळत नाही. फरदीनच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला. सुमित ढेकळे यांच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला, परंतु ते फटके इथे आपण पाहिलं तर त्या फटक्यांमध्ये सातत्य इथे आपल्याला पाहायला मिळत नाही. सातत्यपूर्ण बॅटिंग करावे लागेल. परत एक वेळा तो रिव्हर्स स्वीपाने या वेळेला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, कारण मागच्या बॉलवर हाच फटका शोधत होता. तो डायरेक्ट हातात गेला, परंतु आता नाहीये. कोणाला संधी नाहीये. बॉल सरळ सीमा पार येतोय चौकार. चांगली बॅटिंग आपण पाहतोय फरदीनच्या बॅट मधून. फरदीन काझी आपण पाहिलं तर प्रभावित करतो, इम्प्रेस करतो. आणि खरं तर हाच खेळ पाहण्यासाठी आज पुण्यनगरी त्या प्रेक्षकांनी गर्दी केली आहे या टिंगरे सरकार चषक 2025 ला पाहण्यासाठी. एक छोटासा चिमुकला गेला, त्याला सेल्फी घेऊन आलाय. 4 धावा मिळतात, परंतु मैदानामध्ये सामना सुरू असताना जाऊ नका ही नम्र विनंती आहे, कारण हे खेळाडू तुम्हाला नंतर मेन स्टेजच्या मागे भेटतील. 4 धावा येतात या चौकाराच्या मदतीने. टीमची धावसंख्या 26-26, कारण मॅचचा रिदम त्यावेळेला तुटतो. परत एक वेळा तोच फटका सजायचा होता, परंतु शेवटच्या क्षणाला बॅट थोडीशी खाली आणली आणि त्यानंतर दिशा दिली. बॉल चालला डीप पॉइंट मध्ये, तोपर्यंत 1 धाव मिळते. नागेश वाडेकरने बॉलला थांबवलंय. दुसरी धाव लगेच घेतली आणि धावा झालेल्या आहेत आता डबलच्या मदतीने 28. जबरदस्त कामगिरी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणातील चतुर्चपळ चीता म्हणून नागेश वाडेकरची ख्याती आपण सातत्यानं पाहिले. ओपन क्रिकेटमध्ये अखिल भारतीय स्तरावरचं क्रिकेट सातत्यानं आपण पाहत असतो. अगदी गोलंदाजी स्ट्रेंथ देखील आपण पाहतो आणि क्षेत्ररक्षकांच्या देखील काही स्ट्रेंथ आपल्याला पाहायला मिळत असतात. 28 धावा. स्वीप केला, लॅप स्वीप. डीप मध्ये फिल्डर आहे. 1 धाव मिळताना दिसेल. ओव्हरची होईल समाप्ती आणि अशा पद्धतीमध्ये 3 ओव्हरचा खेळ संपला. आता ड्रिंक्स ब्रेक होईल असं वाटते, कारण फरदीनने तो इशारा केलाय डगआउटच्या दिशेला. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर MMCC ओडिसा धावा झालेल्या आहेत 29. सुरुवातीची 3 षटकं आपण पाहिली. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 P2 पाहिला. तिसरं षटक देखील आपण पाहिलं. हिमांशू पाटील आपला स्पेल पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. ऑन स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकाल. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून हे दृश्य आपल्याला दाखवले जात आहेत. डगआउट देखील आपण पाहतोय सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी शांतता देखील आपल्याला पाहायला मिळते. टिंगरे सरकार चषक 2025च्या दुसऱ्या सेमीफायनल मध्ये इथे आपण पाहतोय 2 समान ताकदीचे संघ आहेत. एकमेकांच्या समोर आपण पाहिलं तर उभे टाकले गेलेत आणि दोन्ही टीमची स्ट्रेंथ फार मोठी आहे. दोन्ही टीमचा स्क्वॉड आपण सातत्यानं पाहतोय. त्यांच्याही चर्चा आपल्याला नेहमी होताना पाहायला मिळत आहेत, कारण का दोन्ही टीमने देखील आपण पाहिलं तर या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेत इथे प्रभावित करणारी कामगिरी सातत्यानं केलेलं आहे आणि त्याच 2 टीम आपल्याला इथे मैदान ती पाहायला मिळत आहेत. 29 बनवल्या. 3 षटकं देखील आपण पाहिलं तर समाप्त होत आहेत. 4थं षटक देखील सुरू होताना पाहायला मिळेल, कारण रन रेट 9.67 आपण पाहिलंय. पहिल्या षटकात 10 धावा आल्या. दुसऱ्या षटकात 8 धावा आल्या. त्यानंतर पुन्हा एकदा 11 धावा हिमांशू पाटीलच्या षटकात आपण पाहतोय. हिमांशूने कुणाल सर स्पेल पूर्ण केलाय. 2 षटकं टाकली
आणि 10.50च्या इकॉनॉमीनं 21 धावा तो खर्च करताना पाहायला मिळतोय. परंतु साहिलनं जी काय गोलंदाजी केली ना ती अतिशय कमालीची होती, वाकण्याजोगी होती, कारण का त्याच्या षटकात फक्त आणि फक्त 8च धावा आल्या. आणि त्यालाच परत एक वेळा पाचारण करण्यात येईल कॉमेंट्री बॉक्स एंड कडून, कारण कॉमेंट्री बॉक्स एंड कडून ज्या वेळेला उजव्या हाताचे फलंदाज समोर खेळतात त्यावेळेला मोठे फटके मारणं एवढं सोपं नाहीये, कारण प्रवाहाच्या विरोधात, हवेच्या विरोधात तुम्हाला खेळ करायचा असतो. साहिल लोंगले परत एक वेळा गोलंदाजीसाठी सज्ज होईल. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत 29. पॉवर प्ले संपलाय. पॉवर प्ले नंतर एक षटक टाकण्यात आलंय. फरदीन काझी आणि त्यांच्याच बरोबर सुमित ढेकले ही पार्टनरशिप बिल्ड झाली आहे. 18 बॉलमध्ये 29 धावांची ही भागीदारी त्यांनी रचली आहे. लगातार यॉर्करचा प्रयत्न सातत्याने केला जातो. ऑन साइडला मनगट वळवलंय. 2 धावा इथे घेतल्या जातील. विकी मुंबईकरने बॉलला थांबवले तोपर्यंत 2 धावा फरदीनच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 31. चौथं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. अनेक मान्यवर आपण पाहिलं तर उपस्थित आहेत. त्याचबरोबर अनेक जुने जाणते खेळाडू ज्यांनी पुणे टेनिस बॉल क्रिकेटसाठी आपलं फार मोठं योगदान दिलं. लिचन क्रिकेटर अशोकजी बराटे साहेबांचं आगमन होते, त्यांचे स्वागत आहे. लिचन क्रिकेटर पप्पू मुंगसे उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत आहे. यावेळेला फटका फसलाय. साहिल लोंगले स्वतः खाली येतोय. त्यांनी सांगितलं हा माझा झेल आहे, टिपला जाईल. फलंदाज फरदीन काझी आउट. थँक्यू. डीचे ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहतोय. फरदीनसाठी टाकलेला चेंडू होता. साहिलचा ऑप्शनच्या बराचसा बाहेर होता. वाडल्यांना पकडून काढण्याचा प्रयत्न होता. समोर खेळण्याचा प्रयत्न लॉंगॉनला फरदीनकडनं राहिला आणि बॅटचा अंदरुनी किनारा घेऊन बॅटचं टॉप एज खेळत आपण पाहिलं तर एज घेऊन चेंडू मात्र सेल टिपला. ते विकेट येते आणि आणखीन एक बॅटर पहिल्या क्रमांकाचा इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय. फरदीन बाद होत आहेत. प्रथमेश बॅटिंगसाठी मैदानात येत आहेत. याही फलंदाजच्या नावाच्या चर्चा सातत्यानं आपण पाहिलेल्या आहेत. अखिल भारतीय स्तरावरचे क्रिकेट हे खेळाडू सातत्यपूर्ण आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. अख्खा ते देशांमध्ये क्रिकेट खेळतात. अखिल भारतीय स्तरावरचं क्रिकेट खेळतात, ओपनचं क्रिकेट खेळतात, ग्रामीणचं क्रिकेट खेळतात, शहरी भागातलं क्रिकेट खेळतात आणि प्रत्येक फॉर्मॅटमध्ये कुणाल सर या खेळाडूंच्या चर्चा आपण सातत्यानं पाहतो. म्हणूनच आज प्रेक्षक मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत टिंगरे सरकार चषक 2025 मध्ये या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी. कारण का ते सगळे खेळाडू आज दाखल झालेत बक्षीस पात्र फेरीत पुण्यनगरीमध्ये. 31 धावा. विकेट आली आहे साहिल लोंगलेच्या खात्यामध्ये. प्रथमेश ठाकरे आलाय आणि प्रथमेश ठाकरेने पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. आता पाहूया धावा किती मिळते, 6 की 4. हा प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर पंचांनी दिले. चौकार. चांगला फटका आपण पाहतोय. डगआउट मधूनच सेट होऊन आलाय की काय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर आक्रमण करतोय. कारण का सातत्यपूर्ण बॅटिंग प्रथमेश ठाकरेकडनं आपण या स्पर्धेत पाहिलेलं आहे आणि इथे देखील आपण पाहिलं तर कमालीचे फटके तो मात्र मैदान ते खेळू लागलाय. पहिल्या चेंडूवरती खातं खोललंय, अकाउंट ओपन करतोय आणि चौकाराच्या मदतीनं धावफलकाचा वेग वाढवताना पाहायला मिळतोय. भरत दादांचा बॅनर त्या साईडला आहे, बरोबर त्या दिशेला चौकार आलाय. आणि खऱ्या अर्थाने दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन 21 वर्षाचं सातत्य ठेवले. टिंगरे सरकार चषक तुम्ही पाहताय. 4 धावा आल्यात. मनगडाचा चांगला वापर केला होता मागच्या बॉलवर. आता डाऊन दी ग्राउंड फटका सजवलाय. केतन मात्रेने झेल टिपलाय. फलंदाज बाद. प्रथमेश बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरी विकेट मिळवली आहे साहिल लोंगलेने. जबरदस्त कॅच आपण पाहतो. ऑटो कॅच, नाईस कॉट. प्रेक्षकांना सांगावं लागलं नाही कुणाल सर टाळ्यांचा कडकडाट करा. केतनच्या कामगिरीसाठी टाळ्या वाचवल्या जात आहेत. कारण का एक चांगला कॅच देखील आपण पाहिलं तरी ते टिपला होतोय. डाऊन दी ग्राउंड एक चांगला झेल टिपलाय केतन मात्रेने. फिल्डिंग देखील त्याची टनाटन आपल्याला पाहायला मिळाली आज. केतन डीप मध्ये होता आणि एक सर्वोत्तम झेल त्याने संपन्न केला. प्रथमेश आउट झालाय. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये येईल पवन केने, ज्याच्यावर मगाशी कॅमेरा होता. फोकस मॅन आहे पवन केने, चर्चेमध्ये असतो आणि
मागचाही हंगाम चांगला खेळला, याही हंगामामध्ये सध्या त्यांनी गाझियाबादमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे ॲज अ बॅटर. या ठिकाणी आपण पाहिलं तर व्यासपीठावरती काय मान्यवरांचे शुभागमन होते. आदरणीय परेशदादा सावरकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सुरेंद्रदादा महात्रे साहेबांचे शुभागमन होते. विशालभाऊ टिंगरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सुरू असणारा टिंगरे सरकार चषक 2025च्या अंतिम दिवसामध्ये आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. साहिल लोंगले बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्यात. 14 धावा त्याने खर्च केल्या. 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. आणि आता आलाय पवन केने. पवन केनेने आल्या फ्लिक केला, डीप मध्ये फिल्डर आहे. आणखीन एक विकेट मिळता राहिली. आता नागेशने झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. नाराज असेल साहिल लोंगले, कारण हा एक सोपा झेल होता आणि संधी निर्माण करून दिली होती. टाळ्या वाजवतोय केतन म्हात्रे. साहिल लोंगलेसाठी 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या डबलच्या माध्यमातून 37. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. या ओव्हरचा धावा झाल्या 37. आणि आता पवनने बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. याच्यासाठी म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. आणि हा येतोय षटकार. धावा झालेल्या आहेत. या षटकाराच्या मदतीने 43 ओव्हरची होते समाप्ती. जबरदस्त बॅटिंग आपण पाहते. इवन पवन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि काय फटके मैदान ती खेळू लागलाय. कॅच सुटला, एक सोपं जीवदान मिळालं. आणि जीवदान किती घातक ठरतात ना, ते कित्येक वेळा आपण कित्येक स्पर्धेत पाहिलेलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं. आणि त्याची प्रचिती एवन पवन केनेच्या बॅटमधून मैदान ती पाहायला मिळते. पवन केने 2 चेंडू 8, सुमित ढेकळे 7 चेंडू 9 परदीन आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 ॲक्शन ऑन स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकाल. ही काय दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. जगप्रसिद्ध वाहिनी टेनिस बॉल क्रिकेट मध्ये आपण पाहिलं तर सातत्यपूर्ण कामगिरीच्या वाहिनीची आपण पाहत असतो. tenniscricket.in माध्यमातून या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेला एक वेगळी उंची मिळताना पाहायला मिळते. आणि सातत्यपूर्ण आयोजन नियोजन आपण या स्पर्धेचं बघतोय. 2 गडी बाद 43, 4 षटकांचा खेळ संपतोय. 6 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. सेमीफायनल क्रमांक 2 इथे मैदान ते सुरू आहे. सेमीफायनलचा दुसरा तगदगता थरार मैदान ती पाहायला मिळतोय. साहिल लोंगलेने देखील आपण पाहिलं तर कमाल केली. गोलंदाजीतून कमबॅक केलं, वापसी केली. काही धावा आल्या या षटकात. 1 षटकार 1 चौकार आपण पाहिला. परंतु 2 महत्वपूर्ण विकेट कुणाल सर साहिल इथे आपल्याला मिळून देताना पाहायला मिळतोय. 2 विकेट त्यांना मिळवल्या. पहिल्या षटकात 8 धावा खर्च केला. दुसऱ्या षटकात तब्बल 16 धावा आल्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट तो इथे मिळवताना पाहायला मिळतोय. 2 फलंदाजांना साहिल मात्र बाद करताना पाहायला मिळतोय. मुकेश दास येत आहेत गोलंदाजीच्या मार्क होती. षटक क्रमांक 5. हे 5वं षटक मुकेश दास गोलंदाजीसाठी. आणि समोर आता सुमित ढेकले. याच्यावर संपूर्ण दारोमदार असेल या ओव्हरमध्ये. चांगला ड्राईव्ह इथे केला. डीप मध्ये फिल्डर आहे. थोडासा वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये एक धाव इथे मिळताना दिसेल. आणि पवनकडे आहे स्ट्राईक, कारण आता कुठेतरी हवेचा जो वेग आहे त्याच दिशेला पवनला फटके मारायचे आहेत. म्हणून कदाचित एकच धाव घेतली असावी सुमित ढेकलेने. टीमची धावसंख्या या सिंगलच्या मदतीने 44. 5वं षटक सध्या प्रगतीपथावर. फिल्डिंग मध्ये तो बदलाव पाहायला मिळेल. स्पर्धेच्या निमित्तानं काही मान्यवर देखील आपण पाहिलं तर उपस्थित होत आहेत. आज विशालभाऊंना वाढदिवसाच्या सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी आदरणीय सौरभभाऊ शेळके आणि अजिंक्यदादा कळंबे हेही मान्यवरांचं आगमन होते. आपले मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. टिंगरे सरकार ग्रुप, दानोरी स्पोर्ट्स क्लब, व्हीटी ग्रुप यांच्या माध्यमातून टिंगरे सरकार चषक 2025 मध्ये मान्यवर पाहुण्यांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. दुसरा बॉल मुकेश दासचा. टीमची धावसंख्या 44. पवन केने तयार. चांगला बॉल यॉर्करचा प्रयत्न जागेवरच ठेवला. आणि विशेष म्हणजे फुटवर्क नव्हतं यावेळेला पवन केनेचं. धावसंख्या स्थिर आहे. 44 धावा धावफलक होत आहे. 2 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावलं जातात. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. चांगली कामगिरी देखील आपण पाहतो गोलंदाजीतून मुकेश दास करताना पाहायला मिळतोय. शेवटचे काही चेंडू देखील आपण पहिल्या डावातील पाहणार आहोत. यावेळेला बॉल फिरवण्यामध्ये यश प्राप्त झालंय. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला आणि पवन केनेची आता विकेट देऊन जाईल हा बॉल. रनआउटच्या स्वरूपात पवन आउट. विकेट येताना पाहायला मिळते. विकेटच्या शोधात सातत्याने टीम देखील आपण पाहतोय. परंतु मुकेश दासनं अचूकता दाखवली या महत्वपूर्ण मॅच मध्ये. सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये सेमीफायनलच्या दुसऱ्या धगधगत्या थरारात मुकेश दासची गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला विचारात आणताना पाहायला मिळते.
कारण का या स्पर्धेत ज्यावेळेस जो खेळाडू चांगली कामगिरी करतो त्यावेळेस त्या खेळाडूच्या चर्चा संपूर्ण वर्षभर होताना पाहायला मिळतात. कारण का आता टिंगरे सर्कल चषक पुणे जिल्ह्यातील एक अशी क्रिकेटची स्पर्धा आहे, महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासातील एक अशी क्रिकेटची स्पर्धा आहे. कुणाल दाते सरांनी सांगितलं की मागील 4-5 वर्षाचा विचार केला, तुलना जर तुम्ही केली ना इतर टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धांबद्दल, तर ही पहिली क्रिकेटची स्पर्धा आहे ज्या स्पर्धेत अखिल भारतीय स्तरावरच्या तब्बल 45 टीम एका वेळेस आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. मी मागच्या 4-5 वर्षाचाच विचार करणार आहे. मी तर म्हणेन जेव्हापासून मी कॉमेंट्रीला सुरुवात केली मागच्या 12 वर्षामध्ये मी पहिल्यांदा असं बघितलं की 45 खुल्या गटातले संघ कुठल्या एका मोठ्या स्पर्धेमध्ये एकत्रित खेळताना पाहायला मिळालेत. कारण लीग फॉर्मॅटचं आता लोन भारतभर पसरलंय. लीग मॅचेस होतात परंतु नॉकआउट स्टेजमध्ये 45 संघ खेळणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. शॉर्ट बॉलचा वापर, हुक शॉट फसलाय, मागे चाललाय मुकेश दास, तोपर्यंत 2 धावा घेऊन जाईल फलंदाज सुमित ढेकले. टीमची धावसंख्या या डबलच्या मदतीने 46 धावा. परंतु सातत्यानं आपण पाहिलं तर सातत्यपूर्ण आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपण पाहत असतो. नवीन नवीन संकल्पना भरतदादा टिंगरे, आशिषदादा मारणे, टिंगरे सरकार ग्रुप, धानोरी स्पोर्ट्स क्लब, व्हीटी ग्रुप आणि टेनिस बॉल के असोसिएशन पुणे जिल्हा यांचं आपण पाहिलं तर हे सातत्यपूर्ण आयोजन नियोजन इथे आपल्याला पाहायला मिळतं. एक देखणं आयोजन आपण पाहतो. याही वर्षी आपण पाहिलं तर 54 टीमची नाव नोंद होती. भरतदादांनी कुणाला नाराज करायचं नाही ठरवलं आणि 9 टीम एका दिवशी खेळवल्या. बॅटची कडा घेतली आहे, फलंदाज बाद होईल, विकेट आली आहे मुकेश दासच्या खात्यामध्ये आणि म्हणूनच 45 संघ खेळताना दिसले मागच्या 5 दिवसामध्ये तुम्हाला. आज अंतिम दिवस आहे स्पर्धेचा, फलंदाज बाद होतोय सुमित ढेकले. बॅक टू द पॅव्हिलियन. या स्पर्धेची लोकप्रियता देखील आपण सातत्यानं पाहत असतो. क्रिकेट खेळावरती आपण पाहिलं तर भरतदादांची प्रचंड मोठी निष्ठा, श्रद्धा सातत्यानं राहिलेली आहे आणि त्याचाच विचार करत ही स्पर्धा देखील आपण पाहिलं तर लोकप्रिय बनताना ती मात्र पाहायला मिळते. चला बॅटर आउट झाला की नवीन फलंदाज थोडं पटपट चला. वेळ आपल्याला फार महत्वाचा आहे कारण का आज शेवटचा दिवस आहे, अंतिम समारोपाचा दिवस देखील आपण पाहिलं तर इथे पाहायला मिळते. युवा नेते आदरणीय श्री विशाल भाऊ टिंगरे साहेबांचा वाढदिवस देखील आपण पाहिलं तर मोठ्या धूम धडाक्यात आज आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. क्रिकेटच्या मैदानात ती सातत्यानं गेली 21 वर्ष विशाल भाऊंचा वाढदिवस ही स्पर्धा आपल्याला संपन्न होताना आणि साजरी करताना ती मात्र पाहायला मिळते. टिंगरे सरकार चषक 2025 तुम्ही पाहताय 46वा धावफलक, 4 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावले गेल्यात. गोलंदाज देखील आपण पाहिलं तर सज्ज होताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला दिशा दिली, डीप मध्ये एक सिंगल मिळताना दिसेल आणि आता दुसऱ्या धावेचा प्रयत्नही सुरू झालाय. चांगलं बॅकअप मिळतंय, एकच धाव. चांगलं षटक मुकेश दास. या ओव्हरमध्ये त्यांनी फलंदाजाला शांत ठेवले पूर्णपणे. ओव्हरची होईल आता इथे समाप्ती. ओव्हर नंबर 5 चा खेळ संपला. टीमची धावसंख्या 47. MMCC ओडिसा. मुख्य व्यासपीठ होते देखील आपण पाहिलं तर मान्यवर पाहुण्यांचं शुभागमन इथे आपल्याला होताना पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेतील आपल्याला आकर्षक चषक आणि ट्रॉफींचे सौजन्य केले गेले. ते युवा नेते उद्योजक आदरणीय श्री शांताराम आबा खलसे साहेबांचं शुभागमन होते. आबांचं स्वागत आहे. 47वा धावफलक होतात. प्रेक्षक देखील आपण पाहिलं तर जिथे जागा मिळेल ना तिथून कुणाल सर या स्पर्धेचा या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहे. कारण का मैदानाच्या अगदी चौफेर आपण नजर टाकली ना तर क्रिकेटच्या दर्दी प्रेक्षकांनी आज प्रचंड मोठी गर्दी या स्पर्धेच्या समारोपाच्या दिवशी इथे मात्र केलेला आहे. 6 ओव्हरचे सामने परिवणी असते प्रेक्षकांसाठी आणि त्यातल्या त्यात प्रचंड गर्दी प्रेक्षकांची, दर्दी प्रेक्षकांची होत असते. वाईड यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, बरोबर जागेवर ठेवले फलंदाजाला. ऐश्वर्य सुर्वे आलाय आता शेवटच्या ओव्हरमध्ये. लेदर क्रिकेट चांगला खेळलाय. मुंबई प्रीमियर लीग, मुंबई T20 लीग सारख्या स्पर्धा सातत्याने गाजवलेल्या त्या खेळाडूने आणि तो अनुभव दिसतोय. शेवटचं षटक टाकण्यासाठी आलाय. पहिला डॉट. लेग ब्रेक प्रयत्न होता आणि यावेळेला बॅकफूट पंच दाखवलाय. बॉल सीमारेषेच्या दिशेने वाटचाल करतोय. 4 धावा मिळतील. येतोय चौकार. चौकार देखील आपण पाहिलं तर इथे धावसंख्या पुढे जाते. डी तोर मध्ये काही धावा देखील ऐश्वर्य सुर्वेच्या अगेन्स्ट इथे बनवताना पाहायला मिळते. बिलाल
बिलालच्या बॅटमधून एक चौकार आल्याने हा दुसरा चौकार येईल. बॅक टू बॅक 2 चौकार मारलेत आता बिलालने. टीमची धावसंख्या 55. चांगला फटका देखील आपण पाहतोय. अमरावती मृत्युंजयच्या बॅनरवरती आपण पाहिलं तर चेंडू धडकताना पाहायला मिळतोय. ऐश्वर्याच्या अगेन्स्ट आक्रमण करताना डेथ ओव्हरमध्ये बिलालला देखील आपण पाहतोय. पहिला डॉट बॉल आला आणि त्यानंतर बॅक टू बॅक चौकार देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. निर्धाव चेंडू नंतर आक्रमण देखील होताना पाहायला मिळते. 8 धावा आल्यात आता 3 बॉलमध्ये. परत एक चांगला ऑन ड्राईव्ह इथे दाखवला. एक धाव तर मिळताना दिसेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बिलाल करताना दिसतोय आणि दुसरी धाव देखील मिळताना दिसेल. विकेट कीपर एंडला थ्रो करायला पाहिजे होता आणि याच दरम्यान 2 धावा कंप्लीट करतोय. मागच्या 3 बॉलमध्ये 10 धावा आलेल्या आहेत बिलालसाठी आणि टीम एमएमसीसी ओडिसासाठी. धावा झाल्या 57. 4 विकेट गमावल्यात परंतु चेन्नईचं कौतुक करावं लागेल. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाला. फार वेगानं तो धावला. नॉन स्ट्राईक एंडला बॅटर तिथे मैदान ती पाहायला मिळते. स्ट्राईक ऑन बिलाल. 5 चेंडू 11. खूपच चांगला स्वीप केलाय. झाडू शॉट डीप मध्ये फिल्डर आहे. आता बिलाल पडलाय त्याच्यामुळे एकच धाव मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने आता धावा झालेल्या आहेत 58. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे या पहिल्या सत्रातला. पहिला डाव देखील आपण पाहतो. 58 बनवल्या. 4 विकेट इथे गमावल्यात. अंपायर सर पाणी वगैरे पाहिजे असेल तर ओके. बिलाल तिथे आपण पाहिलं तर ओके आहे. शेवटचा चेंडू देखील इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जेनेश स्ट्राईक वरती असेल. कुणाल सर पहिला चेंडू फेस करेल जेनेश जो की या डावाचा शेवटचा चेंडू मैदान ते असेल. हो चांगला यंगस्टर आहे जेनेश ठाकूर आणि मोठमोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो. पहिलाच बॉल सरळ जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि चौकार येईल. 62 धावा झाल्यात आणि 63चं टार्गेट सेट केले. 63 धावा करायचे आहेत आता दुसऱ्या डावामध्ये. हे चांगलं लक्ष प्रस्थापित केले बाजार आणि मनोहर कोयंडे 11च्या समोर ओडिसा एमएमसीसी या संघाने. पाहूया या 62 धावा झाल्यात. 63च्या लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने होते कॉमेंट्री बॉक्स मध्ये चंदू शेट्टी सरांचा आवाज ऐकणार आहोत. नमस्कार सर्व क्रिकेट रसिकांचं. विशालभाऊ टेंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित असणारी भव्य दिव्य अशी स्पर्धा, महाराष्ट्रातील एक नामवंत स्पर्धा टेंगरे सरकार चषकामध्ये हार्दिक असं स्वागत असणार आहे. आज शेवटचा दिवस आणि इकडे सेमीफायनल नंबर 2 सुरू आहे. ज्या सेमीफायनल नंबर 2 मध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते बाजार आणि मनोहर कोयंडे 11 आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ओम साई खेड यांच्यातील एक महत्त्वाचा सामना मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक डाव झालाय आणि दुसऱ्या डावाचा मात्र काही क्षणातच या ठिकाणी सुरुवात होईल. 62 धावा झाल्यात. पहिल्या डावामध्ये जर पाहिलं तर
एमएमसीसी टीमने मात्र या ठिकाणी धावा केल्या होत्या. बाजार आणि मनोर कोयंडे 11 संघाच्या समोर एमएमसीसी संघाने 62 धावा केल्या. 63 धावांचा मात्र या ठिकाणी पाठलाग करायचा आहे दुसऱ्या डावामध्ये. एमएमसीसी संघात सुरुवात जर पाहिली तर फरदीन यांनी चांगली केली होती. रिकेन मोहंती साहेब आणि अंजू अन्वी मॅम यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ऑलरेडी फायनलला खेड संघ धावून दाखल झाला आहे. थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो कारण बाजार आणि मनोर संघासाठी ओमकार खेणी आणि केतन म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. 63 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. तसं पाहिलं तर लक्ष मोठं नाहीये परंतु छोटं सुद्धा नाहीये. दोन्ही संघांची स्ट्रेंथ पाहता, वलयांकित नावं पाहता या सामन्यामध्ये देखील चुरस निर्माण होऊ शकते. बाजार आणि मनोर कोयंडे 11 एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते टीम, तर दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला मैदानाच्या दिशेने एमएमसीसी ओरिसा ही टीम पाहायला मिळते. वैयक्तिक पहिल्या टीमसाठी पहिलं षटक घेऊन विवेक शेलार दाखल होताना पाहायला मिळत आहे. 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. आपण पाहत आहोत टिंगरे सरकार ही महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धा. या स्पर्धेचं आयोजन टिंगरे सरकार ग्रुपने केलं आहे, दानोरी स्पोर्ट्स क्लबने केलं आहे, VT ग्रुप, युवराज सिंग करंडक लोणावळा आयोजन कमिटी, त्याचबरोबरने आशिष दादा मारणे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष नामवंत क्रिकेटपटू भरतदादा टिंगरे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा क्रिकेट प्रेमी आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे विशाल भाऊ टिंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊ लागलेली आहे. 6 दिवस 45 संघ या ठिकाणी खेळले. महाराष्ट्राच्या आणि भारताच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू पाहायला मिळाले. तेलंगणा राज्यातून खेळाडू पाहायला मिळाले. त्याचबरोबर जर पाहिलं तर कर्नाटक राज्यातून खेळाडू पाहायला मिळाले. महाराष्ट्राचे खेळाडू तर मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाले. गुजरातचे खेळाडू पाहायला मिळाले. मध्य प्रदेशचे खेळाडू पाहायला मिळाले. उत्तर प्रदेशचे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले. तर अशी ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र एक संघ अंतिम फेरीत दाखल झालेला आहे. ओमसाई खेड, पहिलवान नितीन तात्या वाडेकर आणि त्याचबरोबर कैलासभाऊ निखाडे यांची टीम. परंतु त्यांच्याबरोबर कोण खेळणार, एक डाव बाकी आहे. पुढील अर्ध्या तासात हा रिझल्ट आपल्या हातात असणार आहे. वाकळणचा वाघ बॅटिंगसाठी, बायकरमॅन कारमॅन भारतीय टेनिस क्रिकेटमधील मैदानाच्या आतमध्ये केतन म्हात्रे. विवेक शेलारचा पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न जरूर केला, टायमिंग नाही झालाय परंतु त्या ठिकाणी एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल आणि थ्रो त्या ठिकाणी लाजवाब. किशोर मुकादम होते त्या ठिकाणी. गोरसाई गावचे खेळाडू अप्रतिम फेकी केली आहे आणि याही मॅच मध्ये काहीतरी चुकलंय असे या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ओमी केणी माघारी. पहिल्याच बॉलवर थोडासा सन्नाट या ठिकाणी पाहायला मिळाला. पोलचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. केतन यांनी कॉल दिला खरा. धावाचा या ठिकाणी प्रयत्न होताना पाहायला मिळाला. जसे या ठिकाणी खेळाडू आले अतिशय चपळाईने डावखुऱ्या हाताने हा किशोर मुकादम यांचा थ्रो पाहायला मिळाला आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला होता दुसरी ओमकार यांनी. केतनने नकार दिल्यानंतर पुन्हा एकदा माघारी परतण्याचा प्रयत्न आणि तोपर्यंत ओमकार मात्र क्रीजमध्ये पोहोचू शकले नाहीयेत. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल, त्याला जर पाहिलं तर इकडे खेळलंय फाईन लेगच्या दिशेने. पवन केने त्या ठिकाणी होते. लगेच थ्रो या ठिकाणी केला देखील गेलाय. फिल्डिंग हा फॅक्टर देखील तेवढाच महत्वाचा आहे. पाहूया 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. टिंगरे सरकार चषकाची एक महत्वाची मॅच आपण पाहतोय. डोंबिवली परिसरातील वाकळण नावाच्या एका छोट्याशा गावाला मात्र जगप्रसिद्ध करण्याचं काम या बॅटरने केलंय. नाव केतन म्हात्रे. तर दुसऱ्या बाजूला भिवंडी तालुक्यातील खालिंग गावचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत विवेक शेलार. यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. बॉल हवेत आहे. प्रथमेश ठाकरे त्या ठिकाणी आले. केतन म्हात्रे आउट. पहिल्याच ओव्हरमध्ये दोन्ही सलामीवीर गारात. विकेट.
यस, विकेट येताना पाहायला मिळते. ओमकार रनआउट झाले. त्यानंतर केतन सर्कलच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. विवेक शेलार यांच्या जाळ्यात अडकला हा मोठा मासा. विकेट येताना पाहायला मिळते. विवेक अप्रतिम गोलंदाजी, चांगली कामगिरी या ठिकाणी केली जाते. मॅच मोठी आहे आणि त्यातल्या त्यात जर पाहिलं तर 63 धावांचा पाठलाग करायचा म्हणजे संधी बाजार आणि मनोरला सुद्धा आहे. कोयंडे 11ला 2 विकेट 2 धावा. मागील मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये नागेश वाडेकर, अंधेरीचा खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल पुण्याच्या एरवड्यामध्ये. समोर जर पाहिलं तर विवेक शेलार. हो बाउन्सर पेश केलाय. बॉल बॉडीच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न राहिला. थोडेसे मागे हटले परंतु बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. 1 बाउन्स मात्र या ठिकाणी पंचांनी कळवलाय. विवेक शेलार वैविध्य आहे. महाराष्ट्र प्रीमियर लीग देखील गौंजे स्टेडियमवर खेळताना पाहायला मिळाले. चांगला परफॉर्मन्स त्याही ठिकाणी विवेक यांचा राहिला आहे. समोर नागेश वाडेकर आहेत आणि विशाल शहा आहेत. विशाल शहा, नागेश वाडेकर. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. बॅट थोडीशी हातात फिरली खरी. 1 धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिकडे. बॉलचा अंदाज नाही झाला आणि हा बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळेल. 4 धावा खूप गरजेच्या होत्या बाजार आणि मनोरला. 4 चौकार. यस, एक महत्वाची सूचना आहे आयोजकांकडून. स्टेजवर फक्त आमंत्रित पाहुणे आहेत तेवढेच स्टेजवर थांबतील. बाकी सगळ्यांना विनंती आहे आपण थोडंसं आपल्या प्रेक्षक गॅलरीमधून आनंद घ्यावेला. समोरच्या दिशेने नागा ऑन फायर. कडक षटकार. पहिलं षटक पूर्णपणे बॉलिंग टीमकडे जाणार नाही याची काळजी नागेश वाडेकरने या ठिकाणी घेतलेली आहे. विशाल शहा 1 धावेवर खेळतायत. नागेश वाडेकर 10 धावांवर खेळतायत. पहिल्याच ओव्हरमध्ये 12 धावा झालेल्या आहेत. अजूनही जर पाहिलं तर 5 ओव्हर बाकी आहेत आणि 51 धावांची आवश्यकता आहे. एक गोष्ट प्लस पॉईंट मात्र या ठिकाणी MMCC टीमची देखील आहे, ती म्हणजे 2 विकेट त्यांनी मिळवलेले आहेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जाते. गोलंदाजीसाठी येत आहेत सध्याच्या घडीला भारतीय टेनिस क्रिकेटमधील सर्वाधिक लोकप्रिय खेळाडूंच्या यादीमधील एक महत्त्वाचं नाव. पावसाळा सुद्धा गाजवला होता या खेळाडूने. MUCC टीमला खेळत असताना पवन केने बॉलिंगला येताना पाहायला मिळत आहेत आणि सगळ्यात जलद षटक संपवण्याचा कारनामा देखील करताना पाहायला मिळाले बऱ्याचदा. पाहूया पवन. हो, पहिला बॉल मार्गस्थ होताना पाहिला मिळेल पवन केने यांचा. यष्टीरक्षकांच्या दिशेने सुमित यांच्या दिशेने बॉल फिरलाय. गरकन वळलाय. विशाल मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नात होते खरे परंतु त्या ठिकाणी बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय. फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी. बॉल थोडासा बाजूला गेलाय. अडवलाय बॉल. वा, प्रथमेश ठाकरे त्या ठिकाणी होते. 1च धाव मिळेल. क्षेत्ररक्षणात थोडासा बदलाव देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. पवन केने, नागेश वाडेकर यांच्यासाठी टिंगरे सरकार चषक. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. पुण्यातील दर्दी क्रिकेटचे चाहते पुण्याच्या कानाकोपऱ्यातून, पिंपरी चिंचवड मधून, आजूबाजूच्या गावातून, आजूबाजूच्या तालुक्यांमधून देखील इकडे दाखल झालेले आहेत. यावेळेला रिव्हर्स खेळले. वा, फटका मात्र या ठिकाणी चांगला पाहायला मिळतोय आणि हा फटका सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळेल. चांगला स्ट्रोक. धावा 4.
धन्यवाद डीजे. या ठिकाणी जर पाहिलं तर पवन केने पुन्हा एकदा यावेळेला फुल टॉस समोरच्या दिशेने खेळलाय, गॅप मध्ये जातोय हा बॉल, सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळेल. 4 धावा, चौकार मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. यस, या चौकाराच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. 21 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. चांगला संघर्ष मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पवन केने काही चांगले चेंडू आले खरे, परंतु हे दोघेही फलंदाज खूप चांगली कामगिरी करतायत. नागेश बघता बघता 18 वर पोहोचले सुद्धा. एक जर पाहिलं तर नवी मुंबईचे घणसोलीचे बॅटर आहेत विशाल शाह, तर मुंबईच्या अंधेरीचे बॅटर नागेश वाडेकर पाहायला मिळत आहेत. तर भिवंडीच्या गोरसईचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. पवन हो 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 हो, वेगात बॉल टाकलाय, वेगात बॉल टाकलाय. तोही खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट बॉल त्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पवन यावेळेला उसळी असताना बॉल सीमारेषा दिशेने पाठवण्याचा प्रयत्न होतोय. अतिशय वेगात, आउटफील्ड फास्ट आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. आणि इकडे जर पाहिलं तर पंच घोषित करतायत हा नो बॉल आहे. आणि 4 धावा देखील रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. यस, यस, नो बॉल, नो बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. खरा पाहूयात. पुन्हा एकदा पवन, चांगले कामगिरी मात्र या ठिकाणी बाजार आणि मनोर टीम या ठिकाणी करताना पाहायला मिळते. कोयंडे 11 आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये देखील कोयंडे 11च्या नावाने संघ उतरताना पाहायला मिळतो. बाजार आणि मनोर हा देखील पालघर जिल्ह्यातील ख्यातनाम संघ आहे. यावेळेला बॉल वळलाय, त्याला मात्र फिरवलंय. कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळणे खरे आणि त्या ठिकाणी चांगली कामगिरी पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये सुद्धा रन आल्या. 24 बॉलमध्ये 36 पाहिजेत. विकेटची आवश्यकता आहे, डॉट बॉलची आवश्यकता आहे या ठिकाणी एमएमसीसी संघाला. परंतु दुसऱ्या बाजूला बाजार आणि मनोर हा संघ चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. बाजार आणि मनोर आणि त्याचबरोबरने जर पाहिलं तर कोयंडे 11 ही टीम पाहायला मिळते. ऑलरेडी फायनल मध्ये ओमसाई खेड जाऊन पोहोचलेली आहे. विकेट नावाची कोंडी फोडावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट आल्यानंतर 2 धावांवर 2 विकेट होत्या. त्याच्यानंतर सुद्धा स्कोअर बनलाय. त्याचं कारण आहे विशाल शाह 2 वर खेळतात आणि नागेश वाडेकर 23 वर खेळतात. खूप चांगली कामगिरी नागेश यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. टिंगरे सरकार आमच्या कॉमेंट्री बॉक्स दृश्य देखील दाखवण्याचं काम या ठिकाणी tenniscricket.in ची टीम करते आहेत. स्वतः साहिल सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आपल्याला पाहायला मिळत आहेत. मान्यवरांची मानदेयाळी आणि हा मंच सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. 6 दिवसांची स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. सगळ्यांचं स्वागत. राजेश नायडू गुजरातच्या कच्छ भागामधून गांधीधामवरून मात्र एक खेळाडू या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळालेले आहेत. विकेट घ्यावी लागेल. अगदी आखाते देशांपर्यंतचा क्रिकेट खेळण्याचा अनुभव राजेश नायडू यांच्याकडे आहे. यस, धाव फलक जर पाहिलं तर 27-27 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही 36 पाहिजेत. 4 ओव्हरमध्ये 36 ची आवश्यकता आहे. एखादं चांगलं षटक पुन्हा एकदा एमएमसीसी ला मॅच मध्ये घेऊन येईल. परंतु दुसऱ्या बाजूला नागेश चांगले खेळत आहेत. कौतुक करावं लागेल त्यांचं, त्यांच्या बॅटिंगचं. यावेळेला कमी गतीचा हा लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला ढकललाय. फक्त याला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट म्हणतात. 1 रन कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2ही रन कंप्लीट झालेले आहेत. वा, अगदी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. कारण क्रिकेट म्हणजे प्रत्येक बॉलला षटकार किंवा चौकार मारणे नाही. तुम्हाला संधी मिळतात, सिंगल काढाव्या लागतात, डबल काढाव्या लागतात आणि टिबल सुद्धा काढाव्या लागतात. 29 रन झालेले आहेत. मुंबईच्या अंधेरीचा बॅटर सध्या चर्चेत आहे. नाव त्याचं नागेश वाडेकर, समोर राजेश नायडू. यावेळेला अल्टी पलटी आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर कल्टी. नागा ऑन फायर. 4 चौकार.
काय बॅटिंग करतायत नागेश वाडेकर त्या ठिकाणी. खूप चांगल्या बॅटिंगचं प्रदर्शन दाखवलं. डिस्ट्रिक्ट निहाय दिना पाटील यांची जी स्पर्धा झाली 10 लाखाची, त्यामध्ये मालिकावीराचा पुरस्कार. गतवर्षी जर पाहिलं तर साळसोळीची स्पर्धा गाजवली. सांगेम प्रीमियर लीग सुद्धा गतवर्षीच्या हंगामात खूप चांगल्या फॉर्मात राहिले. नागेश वाडेकर गतवर्षी मान्सून ब्लास्टमध्ये शतक देखील केलं आणि चर्चा मात्र व्हायला सुरुवात झाली या खेळाडूची आणि त्यानंतर खूप चांगली कामगिरी करतायत. 33 धावा धाव फलकावर. हो, चांगल्या टप्प्याचा बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. खेचलं थोडंसं नागेश यांना बाहेर, परंतु बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. डॉट बॉल. प्रत्येक बॉलनं बॉल खूप महत्वाचा आहे. 33 धावा धाव फलकावर. अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी 30 ची आवश्यकता आहे. 21 बॉल 30 मॅच संपलेली नाहीये. चांगला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चाललाय आणि सुमित ढेकळे सुद्धा काही मॅच सोडणारे कॅप्टन नाहीयेत, फायटर आहेत. यावेळेला पुन्हा एकदा थोडंसं चकवलंय आणि कुठेतरी थोडंसं पुढे येऊन बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉलची गती, बॉलचा टप्पा या सगळ्यांनी नागेशला थोडंसं थांबवलं आणि पुन्हा एकदा कमबॅक केलं राजेश नायडू यांनी. वा, हलकासा कटर पाहिला मिळाला बाहेर जाणारा. कंट्रोल नव्हता हा स्ट्रोक ज्यावेळेला ज्या पद्धतीने ते खेळायला गेले. 33 धावा धाव फलकावर. 20 बॉलमध्ये 30 पाहिजेत अजूनही. सुमित ढेकळे रणनीत्या बनवतायत. समोर जर पाहिलं तर राजेश नायडू. यावेळेला फटका खेळलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि प्रथमेश ठाकरे त्या ठिकाणी ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मिळाली आहे. दबाव निर्माण केला होता राजेश नायडूने आणि त्याच्यात नागा फसला. नागेश या ठिकाणी बाद होताना नवीन बॅटर लवकर पाठवायचे आयोजकांच्या सूचना आहेत. बॅटर जीवित मात्र येत आहेत. नागेश वाडेकर चांगली कामगिरी. 13 बॉल मध्ये 29 धावा याही मॅच मध्ये करताना पाहायला मिळालेल्या आहेत. चांगली कामगिरी नागेशची, परंतु मैदानाच्या आतमध्ये उरण तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील मुळेखंड गावचा सिक्सर किंग जीवित मात्र मैदानात. ही मॅच जशी होईल लगेच फायनल मॅच चालू होणार आहे. कोणत्याही प्रकारचा विलंब नसणार आहे याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे. प्रेक्षकांनी सुद्धा याची नोंद घ्या, खेळाडूंनी सुद्धा याची नोंद घ्या. लगेच फायनल मॅच सुरू होणार आहे. आज विशालभाऊ टिंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी टिंगरे सरकार चषक ही महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धा. सामना चांगला चाललाय. राजेश हो गती परिवर्तन. मी सुद्धा गुजरातच्या गांधीधाम वरून पुण्याच्या एरवड्यामध्ये का आलोय दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला राजेश नायडू यांनी. काय गती परिवर्तन केलंय. सगळे नंतर जे बॉल टाकलेले आहेत ते प्रत्येक बॉल लाजबाब टाकला आणि विशेष म्हणजे लगातारचे 4 चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेले आहेत. समीकरण बदललेलं आहे पुन्हा एकदा. 3 ओव्हरमध्ये 33 झाल्या. 3 ओव्हरमध्ये 30 धावांची आवश्यकता. प्रेक्षक पाहू शकता मोठ्या प्रमाणावर गर्दी करतायत. विविध गावातून आलेत, विविध विभागातून आलेत आणि प्रत्येकाने पुणे आणि हे मैदान गाठलेलं आहे. आमचे सगळे टेनिस क्रिकेट .in चे कॅमेरामन यांचंही खूप चांगलं काम मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. प्रेक्षक आरामात सावलीत बसून या मॅचचा आनंद घेत आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. विद्येचं माहेरघर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे, पुण्यनगरी, IT सिटी सुद्धा म्हणून भारतातील एक वेगळी ओळख मात्र पुण्याची आहे. अलीकडे मेट्रोचं जाळं मोठ्या प्रमाणावर पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. पुणे बदललंय, मोठ्या प्रमाणावर बदललंय. मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या सुद्धा पुण्याची वाढली आहे. एक ऐतिहासिक वारसा असणारं जगातील एक महत्त्वाचं शहर म्हणून देखील पुण्याची ओळख आहे आणि क्रिकेट ही सुद्धा ओळख आहे. आणि सध्या क्रिकेटच पाहतोय आपण. प्रथमेश ठाकरे आलेले आहेत. यावेळेला पाहिलं मिड ऑफ आतमध्ये होता, त्यांच्या डोक्यावरून खेळलाय हा बॉल. कॅल्क्युलेटिव्ह फटका विशाल शाह यांचा. 4 चांगला फटका देखील आपण पाहिला तर इथे मैदान ते पाहायला मिळतो. विशाल शाह
बॅटिंग करतायत. 4 चेंडू आणि 6 धावा इथे आपल्याला बनवताना पाहायला मिळत आहे. टार्गेट सेट केलंय आणि खरं तर टार्गेट मोठं नाही परंतु फायटिंग स्कोर कार्ड देखील इथे बनवलाय आणि गोलंदाज देखील आपल्याला या मॅच मध्ये फाईट करताना पाहायला मिळतील का ते देखील आपण पाहणार. कारण सुरुवातीला काही विकेट देखील गमावल्या आहेत कोइंड 11 टीमनं. कृष्णा सातपुते हे देखील मंचावरून मॅचचा आनंद घेत आहेत. जुन्या आठवणींना या मैदानातील उजाळा देत असतील. हळूवार पद्धतीने या ठिकाणी बॉलला ऑन साईडला ढकलण्याचा प्रयत्न केला. एक धाव या ठिकाणी घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय. आणखी या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. विशाल शाह कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत आहेत. विशेष म्हणजे ते अंडरआर्म क्रिकेटमधील नामवंत खेळाडू आहेत. चांगले बॅटिंग करताना पाहायला मिळत आहे. चौकार आल्यानंतर 2 धावा देखील घेत आहेत. चांगल्या चेंडूंना सन्मान देत आहेत. खराब चेंडूंचा खरपूस समाचार देखील घेताना पाहायला मिळत आहेत. आणि एक रणनीती प्लॅनिंग स्ट्रॅटेजीनं बॅटिंग मैदान ती सुरू आहे. टार्गेट मोठं नाही. एकेरी दुहेरी धावा देखील महत्वाच्या राहतील आणि त्यालाही प्राधान्य देत आहेत. हो हो यावेळेला अक्रॉस खेळायला गेले नाही यशस्वी झाले. डॉट बॉल मात्र त्या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. एक डॉट बॉल खूप महत्वाचा असणार आहे या क्षणी. विशाल शहांच्या फलंदाजी कौतुक केली परंतु प्रथमेश ठाकरे देखील गोलंदाजीतून चंदूसर कमबॅक करतात. कारण का आता पहिल्या 2 चेंडूत जरी 6 धावा आल्या परंतु जर 2 डॉट बॉल आले तर इथे कमबॅक होऊ शकतं. 1 डॉट बॉल तर आलाय. प्रथमेश यावेळेला ऑन साईडला बॉलला पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळतात. मोठं मैदान आहे त्याचा फायदा या ठिकाणी घेत आहेत. आणखी एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. याला म्हणतात क्रिकेट आणि तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या देखील आपण पाहिलं तर वाढ होते. स्कोर कार्ड देखील आपण पाहिलं तर पुढे जातोय. धावपल कोते देखील आकडे आपल्याला इथे बदलताना पाहायला मिळत आहेत. कॅल्क्युलेशन देखील आपल्या सगळ्यांच्या समोर येताना पाहायला मिळेल. विशाल भाऊ टिंगरे यांचा वाढदिवस देखील आपण पाहिलं तर संपन्न होतोय. मुख्य मंचावरती ज्यांचं नुकतं शुभागमन होतंय. शौर्य इव्हेंटचे सर्वेसर्वा पुणे जिल्ह्यातील एक सुप्रसिद्ध निवेदक आदरणीय अतुलजी वनकर सरांचं शुभागमन होते. त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या वेळेला फटका फसलाय. पिचिंग चुकीची होती. फटकाही फसलाय. बॉल हवेत आणि विवेक शेलार एक अप्रतिम झेल त्या ठिकाणी पकडतात. कोंडी फोडली आणि ती कोंडी फोडली आहे प्रथमेश ठाकरे यांनी. विकेट. थँक्यू डीसे. स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकाल 8 चेंडू खेळले 10 धावा बनवल्या. 125च्या स्ट्राईक रेटनं 1 चौकाराच्या मदतीनं विशाल शहा अंडरआर्म क्रिकेटच्या आपण पाहिलं तर सातत्यानं खेळल्याने इथे देखील एक चांगलं क्रिकेट त्यांच्या मदतीने पाहायला मिळालं. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले. 8 चेंडू 10 धावांची खेळी विशाल शहा यांची देखील उपयुक्त खेळी बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी मैदानाच्या आतमध्ये राहिली. परंतु काय कमालीचे षटक इथे आपण पाहिलं तर सुरू होतं. सुरुवातीला धावा आल्या. डॉट बॉल आला. एकेरी दुहेरी धावा आल्या आणि प्लॅनिंग केलं होतं. स्ट्रॅटेजी बनवली होती की या षटकात एखादी विकेट आपल्या संघाला मिळून द्यायची आणि ती विकेट मिळून देताना देखील गोलंदाज प्रथमेश ठाकरे मैदान ती पाहायला मिळत आहेत. 13 चेंडू 22 धावांची गरज. 13 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. सामना आता रंगतदार अवस्थेमध्ये आलाय. 4 विकेट माघारी परतलेल्या आहेत. नवीन बॅटर नवी मुंबईच्या दिवाळे गावचा बॅटर विकी मुंबईकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. जोडीला जर पाहिलं तर मुळीकडचे सिक्सर किंग म्हणजे जीवित मात्रे मैदानाच्या आतमध्ये आहेत. समोर जर पाहिलं तर प्रथमेश ठाकरे. पहिला बॉल कव्हरच्या क्षेत्रात ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. 1 धाव तिकडे घेतली गेली. जेनिस त्या ठिकाणी जरूर होते. धाव संख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. काय संघर्ष चाललाय. प्रत्येक बॉल नंतर समीकरण सातत्याने बदलली आणि ही सेमी फायनल आहे. मॅच रंगतदार पाहायला मिळते. अजूनही जर पाहिलं तर 12 बॉल मध्ये 21 पाहिजेत उत्तमजी. तर नक्कीच आपण पाहतो 42 बनवल्यात. अजून 21 धावांची गरज आपण पाहिलं तर शिल्लक आहे. दोन्ही टीम ताकदवान आहेत आणि इथे आपण पाहिलं तर संघर्ष पाहायला मिळतोय. 12 चेंडू 21 ची देखील विजयासाठी इथे आपण पाहिलं तर गरज आहे. तर रिक्वायर्ड रन रेट देखील आपण पाहिलं तर तो इथे आपल्याला पाहायला मिळते 10.50चा. परंतु एका बाजूला दोन्ही संघ हार मानायला तयार नाही. प्रत्येक जण जिंकायला आलाय. प्रत्येकाला जिंकायचंय आणि टिंगरे सरकार चषक 2025च्या 21व्या पर्वावरती आपलं नाव कोरायचंय आणि त्या दृष्टीनं प्रत्येकाची मेहनत इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. प्रत्येक टीम इथे आपल्याला संघर्ष करताना पाहायला मिळाली. परंतु एक संघ मेगा फायनलला पोहोचलाय आणि दुसरा संघ कोणता त्यासाठी आपण पाहिलं तर या सामन्याचा आनंद घेत आहेत प्रेक्षक. शेवटचे 12 चेंडू आणि बनवायच्या 21 धावा. येस अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये कृष्णा सातपुते हे देखील दाखल होताना पाहायला मिळत आहेत. कृष्णा सातपुते आपलं देखील स्वागत आहे. कालच राजस्थानवरून प्रवास करत असताना डायरेक्ट पुणे
यावेळेला बॅटची कडा बॉल काही वेळ हवेत जरूर होता, पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. सामना आता चांगलाच रंगात आला. इकडनं कोणीही जिंकू शकतं. बाजार आळी मनोर कोयंडे 11 आणि समोर जर पाहिलं तर MMCC. 11 बॉल 20 हाय व्होल्टेज मॅच. 11 बॉल 20 सामना रंगलाय. प्रेक्षक देखील आपण पाहिलं तर आतुर आहेत, उत्सुकता आहे. कारण आता सेमीफायनलची पहिली मॅच देखील आपण पाहिली, थोडीशी आपण पाहिलं तर एका बाजूला झुकताना पाहायला मिळाली, थोडीशी वन साइड होताना पाहायला मिळाली. परंतु या मॅच मध्ये जी चुरस आहे ना चंदू सर, ती मात्र कायम आहे. 10 चेंडू 11 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची अजूनही गरज आहे. कुणालाही माहिती नाहीये सध्या की कोण जिंकणार. अशाच प्रकारचा एक जबरदस्त सामना टिंगरे सरकार चषकात सुरू आहे. हो 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 कमी गतीने मागील ओव्हर मध्ये देखील अशाच प्रकारे थोडेसे पुढे परंतु हळूवार पद्धतीने कटर्स काही प्रस्तुत केले त्याने. हाही बॉल लाजबाब राहिला. या ठिकाणी 10 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. जीवित मात्रे कितीतरी स्पर्धा आपल्या बॅटिंगच्या जोरावर जिंकून दिल्यात. आज मात्र चांगला संघर्ष सुरू आहे. हो यावेळेला ऑप्टमच्या बाहेर बराचसा बाहेर व्हाईट बॉल घोषित केला जातोय. उत्तमजी समीकरण बदललंय. समीकरण देखील आपण पाहिलं तर बदलताना पाहायला मिळत आहेत. कधी डॉट बॉल आपण पाहतोय, कधी एक्स्ट्रास देखील येताना पाहायला मिळत आहेत. 10 चेंडू आणि 19 धावांची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. समीकरण बदलताना पाहायला मिळते. गणित गुणोत्तर प्रमाण चित्र सातत्यानं बदलते, परंतु मॅच अजूनही चंदूसर दोलन स्थितीत आहे. कोणत्याच संघाच्या बाजूला इथे झुकली नाही. हो 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 आणखीन एक चांगला बॉल राजेश नायडू गांधीधाम एक्सप्रेस. आज मात्र या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी होताना पाहायला मिळते. लेग बाईच्या स्वरूपातील 1 धाव 9 बॉल 18 धावांची आवश्यकता. याला म्हणतात संघर्ष. टिंगरे सरकार चषक ही महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धा जिंकायची आहे, फायनल मध्ये जायचंय. त्यासाठी एका बाजूला सुमित ढेकळे, एका बाजूला जर पाहिलं तर ओमकार केनी, यांच्यातील या दोघांच्या टीम मधील संघर्ष पाहायला मिळतोय. यावेळेला बिग हिट विकी मुंबईकर बॉलला मात्र मुंबईच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न करतायत. सिक्सर. चुकीला माफी नाही. बॉल आवाक्यात आला आणि विकी मुंबईकर यांची एक चांगली कामगिरी मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. 8 बॉल मध्ये 12. एखादा चांगला बॉल एखादी विकेट पुन्हा एकदा MMCC ला मॅच मध्ये आणेल, परंतु बाजार आणि मनोर कोयंडे 11 हे सुद्धा चांगल्या स्थितीमध्येच आहेत. ओ यावेळेला बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. काय चाललंय या ठिकाणी. इकडे सुद्धा सातत्याने हेलकावे खाणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जीवित मात्र विकी मुंबईकर 7 बॉल मध्ये 11. युट्यूबला देखील मात्र मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आमच्याशी जोडले असणार आहे. tenniscricket.in वर सगळ्यांचं स्वागत. 10,000 प्रेक्षक आमच्या बरोबर जोडले गेले. त्याचं कारण आहे रथी महारथी. एका बाजूला केतन म्हात्रे, एका बाजूला फरदीन काझी, एका बाजूला ओमकार केणी, एका बाजूला सुमित ढेकळे. रथी महारथी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच मागील वर्षी सुमित ढेकळे बाजी मारताना पाहायला मिळाले होते. हो स्लोवर थोडासा पुढे बॉल गती कमी की होती आणि आणखीन एक लाजबाब बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. मॅच आता मात्र या ठिकाणी जनरल वॉर्ड मधून ICU मध्ये शिफ्ट झाली आहे. 6 बॉल मध्ये 11 करायचे. जबरदस्त मॅच आपण पाहतोय. प्रेक्षक देखील श्वास रोखून या मॅच कडे पाहत आहेत, कारण का मॅचची रोमहर्षकता रंगतता प्रचंड इथे आपल्याला वाढताना पाहायला मिळते. शेवटच्या षटकात सामना आलाय. मॅच रोमहर्षक आहे, मॅच रंगतदार आहे. हाय व्होल्टेज ड्रामा तो देखील आपल्याला इथे मैदानी पाहायला मिळतोय. जीवित मात्रे 4 चेंडू खेळलेत. अजूनही वैयक्तिक खातं खोलताना पाहायला मिळत नाही. 0 धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. येस या ठिकाणी कंपल्सरी चेस म्हणजे या 11 करायच्यात आणि टाइम संपलाय, त्याच्यामुळे एक प्लेयर सर्कलच्या आतमधला वाढवायचा आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आपण पाहतोय. 52 धावा धावपल होत आहे. 4 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावलं गेला. 5 षटकं कंप्लीट होत आहेत. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. 52 धावा धावपलकर पाहायला मिळत आहे. 6 बॉल 11. टिंगरे सरकार चषक. प्रचंड उत्कंठा, प्रचंड गर्दी आणि सेमीफायनलची मॅच. पहिला बॉल विकी मुंबईकर माघारी परत आहेत. प्रथमेश ठाकरे
विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. 5 बॉल 11. थँक्यू डीचे विकेट देखील आपण पाहिले तर त्यांना पाहायला मिळते. महत्वपूर्ण विकेट आपण पाहिलं तर प्रथमेश ठाकरे आपल्या संघाला मिळून देताना पाहायला मिळत आहेत. विकेट टेकर गोलंदाज म्हणून आपल्याला या स्पर्धेत सातत्यानं पाहायला मिळतं. दोन्ही अँगल आपण पाहू शकाल. ऍक्शन रिप्ले आपल्याला समोर स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. सुमित ढेकळे आपल्या गोलंदाजाचं कौतुक करताना इथे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण का गतवर्षीची मेगा फायनल खेळल्याने याही वर्षीची मेगा फायनलला खेळण्याचा प्रयत्न करतायत सुमित ढेकळे आणि टीम इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. काय मॅच झाली या ठिकाणी. सातत्याने मात्र या ठिकाणी सामना बदलतोय. पाच बॉल 11 धावांची आवश्यकता. सामना संपलेला नाहीये. मैदानाच्या आतमध्ये ठाण्याच्या कासरवडवली गावचा सिक्सर किंग 20 मोटरसायकल आपल्या गावासाठी जिंकणारा आणि या वर्षी सुप्रीमो ट्रॉफीचा बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार 2 व्हीलर जिंकणारा बॅटर स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतोय अय्यूब शेख. समोर जर पाहिलं तर अगदी भारताच्या बाहेर जाऊन देखील प्रथमेश ठाकरे यांची कामगिरी आपण पाहिली आहे. 5 मध्ये 11. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर सिक्सर. काय फटका देखील आपण पाहिलं तर अय्यूब शेखने इथे मैदान ते खेळलाय. प्रथमेशनं पहिल्या चेंडूवरती विकेट आणि पुढील चेंडूवरती षटकार येताना पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले देखील आपण स्क्रीनवरती पाहतोय. अगदी आल्याला पहिल्या चेंडूवरती हल्ला केलाय आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर षटकार इथे मात्र ठोकला गेलाय. एक चांगला सामना मात्र या ठिकाणी पाहतोय. पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर षटकार. कधी इकडे कधी तिकडे, कधी ओरिसाच्या दिशेने मॅच चालली आहे, कधी मनोरच्या दिशेने मॅच चाललेली आहे. 4 बॉल अजूनही बाकी आहेत आणि कंपल्सरी 5 रन या करायच्याच आहेत. अय्यूब जणू काही पॅव्हिलियन मधूनच सेट होऊन आले होते की काय. आणि पहिल्याच बॉलवर लांब लचक षटकार मात्र खेळताना पाहायला मिळालेले आहेत. प्रथमेश ठाकरे प्रत्येक बॉल खूप महत्वाचा असणार आहे. टिंगरे सरकार चषक यावेळेला फुलटॉस आणि अय्यूबच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय एक जबरदस्त प्रहार. मॅच विनर आहे हा खेळाडू. सिक्सर किंग आहे हा खेळाडू. नाव अय्यूब. जबरदस्त बॅटिंग देखील आपण पाहिलं तर इथे होताना पाहायला मिळते. स्कोर लेवल होताना पाहायला मिळते. अजूनही विजय आपण पाहिलं तर इथे मिळाला नाही. विजयासाठी एका धावेची गरज आहे कारण का मॅच कंपल्सरी चेसिंग आहे. येस 4 धावा मात्र त्या ठिकाणी कळवल्या जात आहेत. अजूनही जर पाहिलं तर 3 बॉल बाकी आहेत. एका धावेची आवश्यकता. बाजार आळी मनोर कोयंडे 11 एका धावेची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेस. हो इकडे यस अय्यूब मॅच फिनिश करताना पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त मॅच पाहायला मिळाली परंतु बाजी मारली आहे या ठिकाणी. बाजार आळी मनोर कोयंडे 11 अंतिम फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त परफॉर्मन्स. एक मोठा उलटफेर करतायत. अभिनंदन. फक्त 10 ते 15 मिनिटाचा ब्रेक असेल. त्याच्यानंतर डायरेक्ट फायनल सुरू होणार आहे. याची नोंद घ्यायची. आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इकडे घोषित करणार आहोत. आता झाल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देखील आपण या ठिकाणी देतोय. सामनार किताब देखील या ठिकाणी देणार आहोत. सेमी फायनल देखील आपण पाहिले ते संपलेले आहेत. त्यानंतर मेगा फायनल ग्रँड फिनाले देखील आपण इथे पाहणार आहोत. सगळ्याच प्रेक्षकांना विनंती अगदी थोड्याच वेळात मेगा फायनल देखील सुरू होणार आहे. या ठिकाणी आपण पाहिले तर आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं पप्पू शेठ घोरपडे साहेबांचं आगमन होते. ऋषीदादा चापळे उपस्थित होत आहेत. गजानन माळी आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित होत आहेत. टिंगरे सरकार ग्रुपच्या वतीनं आपलं देखील मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. परेशजी सावरकर आणि सुरेंद्र म्हात्रे साहेब आपणास विनंती असेल
या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अशा वॉरियर स्पोर्टचे सर्वा परेश म्हात्रे साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. परेश सावरकर साहेबांचे या ठिकाणी आगमन झालं आहे. यस, अलिबागवरून खास या ठिकाणी ते आलेले आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या परेशजी आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हा पुरस्कार दिला जाणार आहे आणि हा पुरस्कार जातोय सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा अंधेरी मुंबईचा सितारा नागेश वाडेकर. यस, या ठिकाणी नागेश वाडेकर मुंबईचा फायटर नागेश वाडेकर या ठिकाणी जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले. आणखीन एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. अगदी मेहनती खेळाडू, छोट्याशा कुटुंबातून पुढे आला आणि आता सध्या चर्चा नागेश वाडेकर या नावाची होताना पाहायला मिळते. वाडेकर साहेब, म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. नागेश वाडेकर वेस्टर्न स्पोर्ट्सच्या वतीने एक कॅप देखील आम्ही या ठिकाणी त्यांना देतोय. सेमीफायनल, दुसरी जी सेमीफायनल राहिली त्या सेमीफायनलचे मानकरी ठरतायत मॅन ऑफ द मॅचचे नागेश वाडेकर. जबरदस्त परफॉर्मन्स, बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच नागेश. आणि आपण काही क्षणातच फायनल साठी सुद्धा रेडी होणार आहोत. एक चेक. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा.